मृत्यू झाला तसा व्यक्ती अजूनही तिथून त्या जोरात बोलतोय आणि असा भ्याड हल्ला करतो. आमच्या जिल्ह्यातला नसताना आमच्या जिल्ह्यात आला, तिथं चिथावणी दिली, माझ्या हत्येचा कट रचला, गंभीर गुन्हे दाखल झाल्यावरही तो फरार झाला. तो जर मर्द असेल तर ये ना म्हणा, तू पोलिसांना शरण जा. अशा प्रकारे चोरून लपून जर तो बोलत असेल तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. अकोल्यातून ते मुंबईत दाखल झाले. आता तो पोलीस तपासाचा भाग आहे, तो आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याने चिथावणी दिलेली आहे. त्याच्यामुळे तो फरार झालाय की कशासाठी गेला हे मी नाही सांगू शकत. मी पोलिसांना एवढं सांगितलं की मुख्य आरोपीला अटक करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चाला सामोरं जा. पुन्हा त्यांनी एक धमकी दिलेली आहे, जेव्हा दिसतील अमोल मिटकरी तेव्हा अशाच प्रकारचा हल्ला होईल. अरे जा रे म्हणा, त्याची अवकात आहे का हल्ला करे? त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे का हरामखोराच्या? असे लई आलेन गेले. यांनी मोगलाई माजवण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्यासारख्या शेपटन असलेल्या प्राण्याला अमोल मिटकरी उरून पुरलाय. हा माझा इतिहास आहे, माझा इतिहास वाचून घेऊन मग बोल म्हणा. मी फरार नव्हतो असं ते म्हणतात. मग ढुंगणाला पाय लावून पळून का गेला? फरार नव्हतो तर ये ना इथं उजागरासारखा. तो काय आरोपी होत नाही अटक? कारण जवळपास आता 12 तासांपेक्षा अधिक वेळ झालेला आहे, केवळ 3 आरोपी अटक झाले. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोर्चा आहे. त्याचं कारण आम्ही पोलिसांनी सांगितलं, कायदा सुव्यवस्था विस्कळीत होऊ नये याची काळजी घ्या. जर तो आरोपी तिथे मुंबईत असेल तर त्याच्या मुसक्या आवळा इथे आणा ना. 3 आरोपी अटक झालेत 9 आरोपींपैकी, त्यातले 2 GMCला स्वतः भरती झालेत असं मला कळतंय. आता त्यांना पोलिसांनी भरती केलंय की स्वतः पोलिसांनाच मॅनेज करून तो भरती झालाय साबळे नावाचा, हे पण पाहावं लागेल. आणि असा तो डायरेक्ट तुमच्या TV9 वर लाईव्ह दिसतोय म्हणजे ही कोणती? या महायुतीमध्ये आमचं सरकार आहे, सरकारमधला मी आमदार आहे, ही कोणती मोगलाई लागली? गृहमंत्र्यांनी त्याला बघून त्याच्या मुसक्या आवळायला आदेश द्यावेत पोलिसांना. राज ठाकरेंवर बोलण्याची पात्रता अमोल मिटकरींची नाही असं देखील त्यांनी म्हटलं. राज ठाकरेंची अजितदादांवर बोलण्याची पात्रता नाही असं मी म्हणतो. त्यांनी म्हटलं की आमच्यासोबत नाद करायचा नाही, आम्ही 2% माणूस आहे. कायचा माणूस आहे? 2% माणूस आहे. 2%? त्याची अवकाश 1%ची नाही. नाद काय? त्याने नाद केला ना तर आता पुढे त्याचं उत्तर देऊ ना आम्ही. त्यांनी असं म्हटलं की काल मिटकरी घाबरलेले होते, अशा पद्धतीचा देखील आरोप केला. असं असतं की गाडीच्या मागं भुंकणारं जे कुत्रं असतं त्याला असं वाटतं की आपल्याला पाहून गाडी पडते, पण ज्यावेळेस गाडीचे ब्रेक लावून मालक उतरला तर ते कुत्रं पळालेलं असतं. त्या कुत्र्यांपैकी एक आहे. त्यामुळे या अशा बावळट माणसाला मी का उत्तर देऊन माझा वेळ घालवत आहे? माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. हे होते अमोल मिटकरी. कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला. तर TV9 मराठीवर आपण पाहत आहे की कर्णबाळा दुंबळे यांनी अमोल मिटकरी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. माझ्या हत्येचा कट होता असं पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे आणि दुंबळे यांच्यावर टीका केली आहे. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. अमोल मिटकरींना तुडवणार, मिटकरींनी आमचा नाद करायचा नाही, कर्णबाळा दुंबळेंची धमकी. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुंबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून मिटकरींच्या गाडीची तोडफोड. 8 दिवसांमध्ये माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवणार. मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार, दुंबळेंचं चिथावणीखोर आवाहन. लायकी समजून न घेता वक्तव्य केलं तर प्रसाद मिळणारच, अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य. जर मनसे पक्षप्रमुखांनी पुण्यात येऊन अजितदादांवर टीका केली असेल तर पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं नाव न घेता मी उत्तर दिलं. त्यामध्ये कुठेही माझ्या बाईटमध्ये बघा मी त्यांचं नाव घेतलं नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते स्वतःवर ओढवून घेतलं आणि कारण नसताना काल जो राडा केला आणि त्या राड्यानंतर जे एक दुर्दैवी मृत्यू आमच्या जिल्ह्यामधल्या एका युवकाचा झाला, या घटनेकडे मी एकच पाहतो की ज्यांचा मेंदू घुटण्यात आहे अशा बावळट, निर्बुद्ध आणि वाईट लोकांसोबत डिबेट केल्यापेक्षा महाराष्ट्राचं हित ज्यात आहे, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या अजितदादांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला साजेसं असं काम केलं पाहिजे. पण ज्यांना मेंदूच नाही अशा बेअक्कल माणसाच्या नादाला लागण्यात अर्थ नाही. म्हणून मी या घटनेकडे असं पाहतो की बावळट लोकांनी केलेला तो राडा आहे. तुम्ही म्हणता बावळट लोकांनी केलेला राडा, 13 जणांवर गुन्हा दाखल झाला. कर्णबाळा जो आहे तो म्हणतोय की तुमची लायकी नसताना तुम्ही राजसाहेबांवर टीका करणं कितपत योग्य आहे? आत्ता बाईट TV9 मराठीचे बोललं कर्णबाळा. कर्णबाळाला म्हणा
ठीक आहे, माझी लायकी राजसाहेबांवर टीका करण्याची नाही, पण राजसाहेबांची लायकी आहे का अजितदादांवर टीका करण्याची? याचं उत्तर त्या कर्णबाळाने द्यावं. त्या कर्णबाळाचं तोंड काळा आहे की गोरा आहे मी अजून पाहिलं नाही. कोण कुठचा लफंगा आमच्या जिल्ह्यात येतो, ज्या मनसैनिक जिल्ह्यातले तुम्ही दाखवता त्यांचे माझे खूप चांगले मैत्रीचे संबंध आहेत, ते असं दुष्कृत्य कधी करू शकत नव्हते. पण ह्या नालायकाने येऊन तिथं चिथावणी दिल्यानंतर हा प्रकार घडला. म्हणजे आमच्या जिल्ह्यात दुसऱ्या जिल्ह्याचा माणूस येतो, तो माझी लायकी काढतो, आम्ही शांत बसावं? अरे तुझ्या तरी मालकाची लायकी आहे करा उपमुख्यमंत्र्यावर बोलायची? कर्णबाळा म्हटले की आत्ता म्हणजे हे सगळे प्रकरण झाल्यावर की अमोल मिटकरी कुठेही दिसला तरी त्याला तुडवणार, कुथवणार, कुत्र्यासारखं मारणार, आजचे त्यांचे शब्द आहे. त्याच्या बापाचा महाराष्ट्र असेल तर त्या कर्णबाळ्याला, तो एका बापाची औलाद असेल ना, तर त्यानं समोरासमोर येऊन हरामखोराने माझ्यासोबत भिडावं. अशा प्रकारची चिथावणी देऊन त्याला वाटत असेल की आपण त्याच्या मालकाकडून त्याला बक्षीस भेटून, विधानसभेचं तिकीट भेटून तो निवडून येईल, त्याचा मूर्खपणा आहे. महाराष्ट्रात काही मोगलाई नाही, लोकशाही आहे. त्याच्यामुळे यांनी अवकातीतच राहावं, माझ्यासोबत खेटू नये. आणि त्याच्या बापाचा काही महाराष्ट्र नाही आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या संविधानाला मानणारी आम्ही लोक आहोत. आणि माझ्यासोबत फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकीय भूमिकेतून जरी असला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना ज्या पुरोगामी विचाराच्या आहेत त्या माझ्यासोबत नेहमीच राहिलेल्या आहेत. अनेक लोकांचे मला फोन आहेत, पण मी ते होऊ देत नाही, मी संयम ठेवला आहे. काल जेव्हा तुमच्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये लपले होते असं दुनबळे म्हटला आणि बचाव बचाव म्हणून ओरडत होता. म्हणजे त्या नालायकाला म्हणा, त्या आत बाथरूम आहे की अँटी चेंबर आहे ते बघ. तू एका स्त्रीला पुढे करून जे मर्दपणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं, तो जर खरंच मर्द असताना तर एका महिला भगिनीला त्यानं पुढे केलं नसतं. आमचे नाईलाज काय झाले की एक महिला तिथे येते आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. आणि तो सांगतोय की आत वाचवा 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 म्हणजे काय आम्ही काय शेपट गुंडाळून बसलो का? तो हरामखोर फिरतोय उघड माथ्यानं, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे. आणि असा माणूस जर महाराष्ट्रात असेल त्याला मोक्का बिक्का काही तळीपाराचे आदेश काढा, नाही तर हा तर हिंसा घडवेल. विचार करा की हा जर महाराष्ट्राचा उद्या एखादा मंत्री झाला तर हा तर उभ्यानं कापणार आहे माणसं. त्याच्यामुळे मी वाचवा म्हटलं की आज बाथरूममध्ये बसलो होतो, त्या भडव्यांनी काही पाहिलं नाही आमच्या अकोला जिल्ह्याचं विश्रामगृह, तिथून तो साला चौकशा करतोय. त्या नालायकाला म्हणा ये बघ, तुझ्यात हिंमत आहे ना, तर तू झुंड घेऊन का आला? महिलेला का पाठवलं? या झुंडीत तर तो दिसलाही नाही कुठे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका द्यायच्या, दुसऱ्या गरीबाचं घरचं लेकरू त्याच्यात दम आहे ना, तो मर्द आहे ना, चलिये सांत्वन भेटीला. जे पोरगं गेलंय त्या पोराचा काय दोष होता? तो तर राड्यात पण नव्हता बिचारा, म्हणजे त्या झुंडीत होता, पण तो कुठं त्या कॅमेऱ्यात दिसत नाही आहे मारताना. त्याला ह्यानी जबरदस्तीनं चाल पुढं चाल पुढं चाल पुढं. कोण आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार? या कर्णबाळा आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार. हे सगळे यांचे राजकीय पोळी शेकण्याकरता बहुजन समाजाच्या पुराचा खांदा कसा वापरतात त्याचं ज्वलंत उदाहरण काल मी डोळा देखत पाहिलं, आणि ते आमच्यावर उलटतात. त्याच्यामुळे याला तात्काळ अटक करायला पाहिजे. आणि जर अटक झाली नाही, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. पण त्यांनी मला इतकंही कमजोर समजू नये. तो गाडीत बसून काय बोलतो, तुम्ही थांबा ना, उत्तर देऊ ना वेळेवर. कसं उत्तर देणार? कायदेशीर उत्तर असं आहे की ही जे ते बोलले ही एक प्रकारे धमकी आहे असं तुम्ही मानता, तर मग याच्यावर आणखी काही तुम्ही तक्रार करणार आहात का? असं असतं, धमक्या बिमक्या देणारे पोचट गुंडे, म्हणजे भुंकणारं कुत्रं कधी चावत नसतं अशी आपल्या गावरान भाषेत म्हण आहे. अशा धमक्या देणारे रोज भेटतात अमोल मिटकरीला, म्हणून काय त्याला घाबर. जे उत्तर द्यायचं ते आम्ही संविधानिक पद्धतीनं देणार. कुठल्याही पद्धतीनं गालबोट लागेल असं कृत्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य माझ्याकडून होणार नाही. ते म्हणते की आमचा नाद करायचा नाही, तुम्ही म्हणता की आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ. हा विषय संपणार कधी? महाराष्ट्रात आणखी विषय आहे. नाद करायचा नाही म्हणजे तो या महाराष्ट्राचा मालक झालाय का? आणि मला एक समजत नाही उमाटे साहेब, अशा बासलट लोकांवर बोलण्याची माझी काही वेळ आलेली नाही. त्याचा मालक बोलेल ना माझ्यासोबत. त्याला काय करायचं आहे, त्याला विधानसभेच्या पूर्वी मालकाची शाबासकी मिळवायची की ये है असली बाप का बच्चा. मालक म्हणजे राज ठाकरेंबद्दल बोलतो ना, या सगळ्यांचा मालक एकच आहे, शिवतीर्थावर बसलेला राज ठाकरे. त्याला त्या मालकाची शाबासकी मिळवायची आहे की यास तूने किया, आ जाओ हम खुश हो गए. तो गेला असेल भेटायला, साहेब मी केलंय आता द्या मला तिकीट. आणि राज ठाकरेंचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे. आता जाऊ दे त्याला, तो आता त्या देशपांडे बिशपांडेच्या त्या पहिल्या फळीमध्ये जाण्याचा तो प्रयत्न करतोय त्यांच्या पक्षाच्या, पण त्याला करू दे ना, काय करते. तुमचा पण कार्यकर्ता आहे अमोल कांबळे, याचा जय मालोकरशी काही बाचाबाची झाली, त्यानंतर हा प्रकार घडल्याचं जय मालोकर
मालोकरचा भाऊ म्हणतोय, दोन पक्षाचे भांडणं आणि त्यात आमचा भाऊ गमावलाय असं म्हणतोय. कोणी कांबळे नावाचा कार्यकर्ता आहे तुमचा? सगळे माझे कार्यकर्ते इथेच बसलेले आहेत, इथेच उपस्थित आहेत. CCTV फुटेज सर्व उपलब्ध आहेत. परिवाराला जर काही तशी शंका असेल तर त्यांनी नक्की CCTV फुटेज बघावं. मी तुम्हाला तुमच्या हा प्रश्न विचारण्यापूर्वी हेही सांगितलं की ज्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्या मुलाचं याच्यामध्ये जास्त बिचारा तो काही कुंडी घेऊन आला किंवा दगड घेऊन आला असं तो कुठेही दिसत नाही. CCTV फुटेजमध्ये जो मुख्य आरोपी आहे कर्णबाळाच्या सोबत असलेला पंकज साबळे याच्या माघारी तो उभा आहे. त्याच्यामुळे धक्का लागण्याचा दूर प्रश्न येत नाही. आता ठीक आहे, परिवाराच्या भावना असतात, साधारणपणे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि जे काही असेल ते पोलीस तपासात निष्पन्न होईल. जय मालोकरच्या मृत्यूला जबाबदार कोण? दुंबळेचा इशारा तुमच्याकडे आहे की तुम्ही जबाबदार आहे? नाही, कोणाचा जय मालोकरच्या नाही, इशारा कोणाचा आहे? कर्णबाळाचा. त्याला म्हणा तू खरंच एका बापाचा असशील तर तिथे येऊन सांत्वन भेट देणार आहे म्हणा. तो एका बापाची अवलादच नाही आहे. असं आहे की दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ आहे का? त्याच्या कुटुंबाला धीर देण्याची वेळ आहे. जा मुंबईला घेऊन ये राजसाहेबाला इथं विमानाने की चला तिथं सांत्वन भेट देऊ. ही धमक दाखव. एक गरीबाच्या घरचं लेकरू गेलंय, 23 वर्षाचं होमिओपॅथिकचा फायनल अभ्यास करणारा विद्यार्थी गेलाय. ज्याचा गेला त्याच्यावर काय संकट बितलं ते सोडून तुम्ही राजकारण करता. ही तुमची हलकट परंपरा. आम्ही तर दुःखात सहभागी आहोत. त्या छपऱ्या माणसावर उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. ते असेही म्हटले, कालही म्हटले आज की तुम्ही जबाबदार आहे, तुमच्यावरच गुन्हा दाखल व्हावा असंही म्हटले. ते पोलीस पाहतील ना. हा काय पोलिसाचा बाप बनलाय का? हा कोण कुठला काळा किंवा गोरा याची पोट पाहिलं नाही मी. हा साला आम्हाला सांगतोय का आमच्या जिल्ह्यात येऊन? पोलीस तपासात सगळे CCTV फुटेज गजानन उमाटेजी तुमच्या TV9नी पण दाखवले, सर्व चॅनलनी पण दाखवले. सर्व फुटेज आहेत ते तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा, चारदा बघा. आणि जसं आम्ही रीतसर तक्रारी दाखल केलेल्या आहेत, रीतसर पोलिसांनी जे इन्व्हेस्टिगेशन केलं ते तपासात निष्पन्न होईल ना. तो तिथे बसलाय पळून तिकडं मुंबईकडून, तिथून तो आता ते काय एखादं लाल माकड झाडावर चढल्यानंतर कसं खिजवतं तशा पद्धतीनं खिजवत आहेत. तुमच्या गाडीवर हल्ला झाला, त्यानंतर तुमच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल झाले, त्यातले 2 जणांना ताब्यात घेतले, अजून 10-11 जण अटकेत नाही आहे. पोलिसांच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगणार? शंका आहे. अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाची एकूण जर तुम्ही विशेषतः गुन्हे शाखेची जर तुम्ही सगळी घडामोड बघितली त्यावर मला शंका आहे. मी SIT चौकशी मागेल. याचं कारण असं आहे की जो मुख्य गुन्हेगार आहे तो थेट तुमच्या TV वर येऊन बाईट देतोय. म्हणजे पोलिसांना माहीत आहे तो कुठे आहे. पोलिसांचं काम आहे थेट तिकडच्या पोलिसांशी संपर्क साधून त्याची नाकेबंदी करून त्याला तात्काळ मुसक्या आवडून इथं अकोल्यात आणलं पाहिजे. पण तो मोकाट आहे, तो मला धमक्या देतोय. तिथून SITची चौकशी मागणी केली करणार आहे मी. काल माझं गृहमंत्र्यांशी या संदर्भात बोलणं झालं. मी चौकशीची मागणी करेल की याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आणि साधारणपणे 2 आरोपी अटक झाल्यानंतर ज्याला ब्लड प्रेशरचा आणि शुगरचा कुठलाही त्रास नाही असा पंकज साबळे, त्या त्रासाचं निमित्त दाखवून तो GMCला ॲडमिट होतो. याच्या मागे सुद्धा LCBचे पोलीस आहेत का? ते फरार झाले कसे? कारण राडा झाल्यानंतर 15 मिनिटं ते तिथेच होते. पोलिसांनी अटक का नाही केली? गुन्हा दाखल झाला पण त्याच्यानंतर आतापर्यंत 3च आरोपी अटकेतात एकूण आरोपीपैकी. एका आरोपीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पण मग 2 आरोपी अटक झाले तर ते काय करतील? आता मला तर पुढचं सांगतो तुम्हाला मी. आता पुढची प्रोसेस काय, साधारण काही पोलिसांना मॅनेज करून हे 2 आरोपी काल अटक झाले असा आमचा शंका आहे. थोड्या वेळानंतर त्याला अटक करतील पोलीस, त्याला कोर्टात हजर करतील आणि जामीन मिळेल. जर त्यांना जामीन मिळाला म्हणजे परत तुम्ही चिथावणी देताय ना आमच्यासारख्या सत्तेतल्या आमदारांना. हिंसेचं समर्थन करताय का? अकोला जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने माझ्या घराला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवली, त्याबद्दल त्यांचा आभार. पण जर मुख्य आरोपी फरार असून दुसरा आरोपी जर GMCला ॲडमिट असेल, त्याच्यावर अजूनही अटक झाली नसेल आणि जर मुख्य आरोपी फरार असताना मला धमक्या देत असेल तर त्याला तुम्ही अटक कधी करणार? नाही करणार तर मग माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं किंवा परिवाराच्या कुटुंबाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असेल? म्हणून आज आमचा मोर्चाही आहे. आम्ही सांगितलं होतं मोर्चा काढू नका, पण शेवटी कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या मी आवरू शकत नाही. किती वाजता मोर्चा आणि काय मागणी करणार? मोर्चातून मागणी काय ते मी सांगू शकत नाही, मला त्याबद्दल माहिती नाही. जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी तो मोर्चा ठेवला आहे आणि साधारणपणे त्या मोर्चाचं काय स्वरूप, काय मागणी असतील ते त्यांनीच ठरवलेलं आहे. प्रकाश महाजन म्हटले की महाराष्ट्रात खरा सुपारी बाज कोण आहे? शालिनीताई पाटील यांचा कारखाना कुणी घेतला? अजितदादांकडे रोष आहे त्यांचा, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. प्रकाश मनसेचे नेते नाही, प्रमोद महाजनांची मृत्यू कसा झाला हे पण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.
त्याच्यामुळे 4 बोटं आपल्याकडे आहेत हे त्यांनी समजून घ्यावं आणि मग एक बोट दुसऱ्याकडे दाखवावं.